नमस्कार, मी वैभव तांबारे, नेक्सा कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण संभाजी हनपुडे यांच्या केळीच्या प्लॉटवर आलेलो आहोत. त्यांनी आपल्या केळीच्या बागेसाठी नेक्सा कंपनीची उत्पादनं वापरलेली आहेत. तर नेक्सा कंपनीच्या उत्पादनांचा रिझल्ट कसा जाणवला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते सर. माझे नाव संभाजी हनुमंत हनपुडे, मुक्काम पोस्ट गौंडरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 94 23 32 67 51 आहे. मी चालूच वर्षी या वर्षीच पहिल्यांदा केळीचा प्लॉट केलेला आहे आणि या प्लॉटमध्ये मला मार्गदर्शन आमचे दुकानदार शिवांश कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर शरद पोळ यांचं मला मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर मी 70 ते 80% नेक्सा कंपनीचे हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्याच्यामुळं माझ्या केळीच्या बागेमध्ये आजपर्यंत 100 लोकांनी कमीत कमी व्हिजिट दिलेली आहे. आणि मी बुंदा फुगवण्यासाठी नेक्सा कंपनीचे एक्सलर हे औषध वापरलेलं आहे. त्याचबरोबर वादी लांब सडक निघण्यासाठी, त्याची क्वालिटी चांगली निघण्यासाठी, हिरवीगार दिसण्यासाठी 04247 आणि 0946 हे दोन्ही पण वापरत आहे. त्याच्यामुळे माझ्या बागेमध्ये चकाकीपणा बऱ्यापैकी आहे. तर यांनी आपल्या बागेसाठी वेन अवस्थेत 42, 47 आणि 555, 15 ग्रेडचा वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या गाडाची पाण्यातलं अंतर असेल किंवा ह्या वादीची संख्या असेल किंवा लांबी असेल, केळांची संख्या एकसारखी आहे. तर तुम्हाला तर ह्या ग्रेड खतांचा वापर करून रिझल्ट चांगला आलेला आहे. तर आपलं बाकीच्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन राहील? माझा प्रत्येक शेतकऱ्याला किंवा माझ्या भागातील सर्व शेतकऱ्यांना एक अनुभवाचा सल्ला देतो की प्रत्येकाने ज्याला थोडासा गुण चांगला पाहिजे त्यांनी माझ्या बागेत एक व्हिजिट करावी. आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला नेक्सा प्रोडक्टचं उत्पादन किंवा त्याची मालावरची क्रिया, मालाची चकाकी आणि घडातील लेंथ, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन पाहण्यासाठी बघायला मिळतील. तर माझी एकच विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी एकदा ज्याचा कमतरता जाणवतोय त्यांनी एक वेळेस व्हिजिट द्यावी. आणि माझ्याबरोबर आणखीन एक मोलाचा सल्ला म्हणजे की ज्या दुकानात तुम्ही औषधं घेतोय त्या दुकानदाराचा पण सल्ला घ्यावा. कारण मला पण ह्याच्यातलं काही एवढं कळत नाही, पण दुकानदाराच्या मोलाच्या सहकार्यामुळेच मी ह्या स्टेपला येऊन बसलेलो आहे. धन्यवाद.